हरे कृष्णा. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कधी तुम्ही विचार केलाय की आपण फक्त अन्न खातो, पण त्या अन्नाचं योग्य त्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होणं, त्या बॉडी पार्टला ती एनर्जी मिळणं आणि त्यांचं काम त्यांनी सुरळीत पार पाडणं, हे काम कसं होतंय, कोण करतंय हे काम, कशा करतात या गोष्टी, आणि त्याच बॉडी पार्टला तीच एनर्जी मिळणं, तेवढ्याच प्रमाणात मिळणं, तेवढंच ब्लड तिथे फ्लो होणं कसं घडतंय हे. तर हे घडतंय भगवंतांच्या कृपेमुळे. भगवंत स्वतः भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकामध्ये सांगत आहेत, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नै चतुर्विधम. याचा भगवद्गीतेतला अर्थ असा होतो, भगवंत म्हणत आहेत, सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. जठराग्नी मी आहे असं भगवंत म्हणत आहेत स्वतः. जठराग्नीचं काम काय? जठराग्नी आपण जे काही खातो त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये करतात, ते पचवण्याचं काम जठराग्नीचं आहे. मग जर आपल्या आतमध्ये भगवंत स्थित आहेत आणि आपण जे काही खातोय ते पचवण्याचं काम ते करत आहे, तर आपला आहार कसा असला पाहिजे, आपण काय ग्रहण केलं पाहिजे. अरे जेव्हा एखादी आई प्रेग्नेंट असते तेव्हा आतमध्ये तो जीव वाढतो, त्याच्यामुळे पूर्ण 9 महिने ती आपल्या खाण्याची अतिशय दक्षतेने काळजी घेते की मी काय खाते, त्या जीवाला मी काय देते, कारण त्या जीवाची त्याच्यावर वाढ होणार आहे. मग जर तुम्हा आम्हाच्या आतमध्ये भगवंत स्थित आहे तर आपण रोज काय ग्रहण करतो आणि ते आपण खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचं पचन करतायत. तुम्ही कधी पण बघा, जेव्हा एखादा स्पायसी पदार्थ आपण खातो तेव्हा चटकन रिॲक्शन येते, इन्स्टंट रिॲक्शन्स येतात आणि आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी इन्स्टंट रिॲक्शन्समुळेच बिघडतात. आणि जेव्हा आपण शांत असतो, जेव्हा आपण स्थित असतो, तेव्हा तिथे घेतलेले डिसिजन्स योग्य त्या मार्गेच लागतात. कधीतरी फॉर टेस्ट बर्ड्स आपण असं स्पायसी खाल्लेलं ठीक आहे, पण आपला आहार हा सात्विकच असावा. कारण जेव्हा केव्हा तुम्ही फिटनेस जर्नीमध्ये सुद्धा पुढे जाता तेव्हा तुम्ही बघाल की सगळ्यात प्रथम ते सांगतात की तुमचं डाएट सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि आज तर आपल्याला भगवंत स्वतः सांगतायत की तुझ्या प्राण आणि अपान वायूचा संयोग साधून त्या अन्नाचं पचन करण्याचं काम मी करतोय. मग माझ्या माधवाला, माझ्या गोविंदाला मी कसं खुश ठेवावं, त्याला कसं मी स्थित ठेवावं, त्याला मी कसं माझ्याजवळ ठेवावं, हे आपण ठरवायला नको का? आपण खाण्यापूर्वी एकदा विचार करावा की खरंच या खाण्यामुळे मला काय मिळणार आहे, याच्यामुळे मला खरंच योग्य ती एनर्जी मिळणार आहे का? कारण आपण जसं खातो तसं आपण घडत जातो. अगदी साधी गोष्ट, असं म्हणतात एखादी व्यक्ती जर भक्ती मार्गात येत नसेल तर तिला फक्त मंदिरात येऊन प्रसाद द्या, त्या प्रसादामध्ये अशी जादू होते की ती व्यक्ती कधी भक्ती मार्गात येते ते कळत सुद्धा नाही. राईट? वृंदावनमध्ये एखादी व्यक्ती जाते आणि ती फक्त एक शीत त्या प्रसादाचं जेव्हा ग्रहण करते ती भगवंतमय बनून जाते. याची किती उदाहरण मी तुम्हाला देऊ. मग जर आज आपल्याला कळतंय की जठराग्नी भगवंत आहे, तर आपण काय ग्रहण केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, आपला आहार कसा असला पाहिजे, याच्यावर आपलं लक्ष नको का? किती टेस्ट बर्ड सॅटिस्फाय करायचे आहेत, किती प्रमाणात करायचे, प्रत्येक गोष्टीला कुठेतरी लिमिट्स असले पाहिजे ना. आणि ज्याला स्वतःचं आयुष्य खरंच भगवतमय करायचं आहे, ज्याला भगवंतांची प्राप्ती करायची आहे, त्यांनी या व्हिडिओ नंतर तर नक्कीच विचार करावा की माझा आहार कसा असावा, मी काय खाल्लं पाहिजे, कारण माझ्या अन्नाचं पचन करण्याचं काम भगवंत करत आहेत. आणि आज छोटीशी गोष्ट मनापासून शेअर करते, घरात जे काही बनवाल ते पहिल्यांदा भगवंतांना दाखवा, भगवंतांना त्याचा भोग दाखवा आणि मग घरामध्ये सगळ्यांना द्या, कारण त्या अन्नाचं रूपांतर प्रसादामध्ये होईल आणि सगळ्यांना योग्य ती पॉझिटिव्हिटी त्याच्यातून नक्की प्राप्त होईल. तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे मला कळवा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं मनापासून भरभरून प्रेम द्या. हरी हरी बोल.